लग्न जमलं, पत्रिका छापल्या, आयुष्याची सुरुवात आनंदात करूयात, नवरा बायकोने ठरवले आणि दोन कुटुंबही एकत्र आली आणि उद्या लग्न म्हणता संपूर्ण लग्नाची तयारी झाली. निसर्गावरनी सुद्धा मनावर घेतलं होतं की या दोघांना एकत्र आणायचं. लग्नाचा दिवस उजळला. लग्नाची संपूर्ण तयारी मंगल कार्यालयात असेल किंवा दोन्ही कुटुंबाच्या घरी नवरा नवरी एकत्र येण्यासाठी, त्यांच्या आतलं प्रेम त्या ठिकाणी एकमेकांना व्यक्त करण्यासाठी नवरा नवरी म्हणून आपण एकमेकांना आता भेटणार आहोत, एकत्र होणार आहोत. तो आनंद, तो विरह, ते प्रेम त्यांना त्यांच्या शब्दातून, नजरेतून किंवा एकत्र येण्याच्या त्या आनंदातून व्यक्त करायचं होतं. परंतु अचानक आभाळ आलं, प्रचंड पाऊस आला आणि लग्नाची जी तयारी केली होती ते अचानक निसर्गाचा कोप म्हणा, अतिवृष्टी म्हणा, 20 मेचा दिवस खर तर त्यांच्यासाठी निसर्गाचा एक प्रकोपच त्या ठिकाणी झालेला होता. अचानक त्यांना वाटलं की आता आपलं लग्न होणार नाही. परंतु जी दोन मनं जुळणार आहेत, जे कुटुंब दोन एकत्र येणार आहेत, ज्या प्रेमाच्या किंवा स्नेहाच्या किंवा एकंदरीत विश्वासाच्या जोरावर ज्यांनी एकत्र येण्याचा संकल्प केला होता, ज्यांचं निखळ प्रेम होतं, त्या प्रेमाला ना निसर्गाचं देणं घेणं होतं. तसं पाहिलं तर धर्म, जात कशाशीही देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त विवाहबद्ध व्हायचं होतं. आणि अचानक विस्कटलेला, विखुरलेला म्हणूया फार तर, संसार जोडण्यासाठी काही लोकांनी शक्कल लावली. मित्रांनो, मी अशा लग्नाच्या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहे जी आतापर्यंत तुम्ही ऐकली नव्हती. चित्रपटात एखाद्या वेळेस तुम्ही एखादा प्रसंग पाहिला असेल, परंतु अशा पद्धतीने एखादा विवाह होऊ शकतो ज्या काळामध्ये धर्माच्या भिंती प्रचंड दुरावल्यात, जाती जातीमध्ये विष कालवलं जातंय, धर्मा धर्मामध्ये विष कालवलं जातंय आणि धर्माच्या नावावर आता युद्ध सुद्धा होत आहेत. त्याच वेळी, त्या क्षणी याच धर्माच्या सुद्धा भिंती बाजूला गेल्या. दोन्हीही मोठी मनाची माणसांनी एका गोष्टीसाठी होकार दिला आणि त्या गोष्टीनं समाजात एक आदर्श सुद्धा निर्माण केला. अशा गोंडस नवरा नवरीच्या मी लग्नाबद्दल चर्चा करतोय. म्हणून आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तुम्ही नेहमी एका लग्नाची दुसरी गोष्ट ऐकली असेल, पण सुंदर लग्नाची सुंदर गोष्ट तुम्ही अजिबात ऐकलेली नसेल. कारण जे मनातून ठरलेलं असतं, जे कुटुंबाने एकत्र ठरवलेलं असतं आणि जे विश्वासावर बांधलेलं असतं, ते खरं प्रेम. आणि या धर्माच्या भिंती सुद्धा या प्रेमाला अडू शकल्या नाहीत. याच प्रमुख विषयावर, याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मी आपल्या समोर आलेलो आहे. एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय जाऊ, जय शिवराय, सलाम वालेकुम. याच्यासाठी म्हणेल त्याचा अर्थ तुम्हाला पुढच्या माझ्या काही शब्दांमध्ये लक्षात येईल. आणि जय महाराष्ट्र सुद्धा. मी संतोष शिंदे. वानवडीमध्ये 20 मेला अलंकार लॉन्स मध्ये एक विवाह सोहळा होता. कवडे आणि गलांडे पाटलांचं दोन कुटुंब एकत्र येणार होती आणि चिरंजीव दोन कुटुंब एकत्र येत असताना संस्कृती आणि नरेंद्रचा विवाह ज्या धूमधडाक्यात दोन्ही परिवारांनी करायचं ठरवलं होतं, त्या वानवडीमध्ये जे सीआरपीएफचं फार मोठं त्या ठिकाणी ग्राउंड आहे,
संपूर्ण पाहुणे मंडळी आली होती, सगळी पत्रिका छापून संपूर्ण नातेवाईक मित्रपरिवारांना बोलवलं होतं. परंतु अचानक पाऊस आला आणि पावसाने जे काही नियोजन लग्न समारंभाचं केलं होतं ते थोडं विस्कटलेलं गेलं. परंतु ते तिथं थांबले नाहीत. शेजारच्याच लॉन्स मध्ये एका मुस्लिम परिवाराचा रिसेप्शन होतं. त्यांचा विवाह सोहळा अगोदर झाला होता, पण त्याचा स्वागत समारंभ होता. लग्न तर करायचं होतं. संस्कृती असेल किंवा नरेंद्र असेल, ह्या वधूवरांना, कवडे पाटील आणि गलांडे पाटलांच्या या दोन्ही परिवाराला, या दोन्ही संसाराला एकत्र आणण्यापासून, कुटुंबाला एकत्र आणण्यापासून कोणीही अडवू शकत नव्हतं, अशी शक्कल त्यांनी लढवली. आपल्या इथल्या लॉन्सवर सगळं अस्ताव्यस्त पडलंय, पण ते हरले नाहीत. शेजारीच एक रिसेप्शन होतं, तिथं तशी व्यवस्था होते. नातेवाईकातली काही मंडळी गेली आणि त्यांना विनंती केली की, परंतु तो जो समारंभ होता तो मुस्लिम समाजाचा होता. म्हणजे इकडं हिंदू मुलाचा आणि मुलीचा विवाह सोहळा होता आणि तिकडं मुस्लिम परिवाराचं रिसेप्शन होतं. धर्म वेगळे, धर्माच्या भिंती सध्या किती कडवट झाल्या. मग काहींना आवडत असतं, काहींना आवडत नसतं, पण त्या दोन परिवाराला एकत्र यायचं होतं, दोन नवरा नवरीला एकत्र यायचं होतं. आणि आजचा जो 6:40 20 मेचा जो ठरलेला मुहूर्त होता तो टाळायचा नव्हता. इथं जात आडवी आली नाही, इथं धर्म आडवा आला नाही. ज्या विनंतीला कवडे पाटील आणि गलांडे पाटलांनी त्यांच्या परिवाराच्या सदस्यांनी त्या मुस्लिम परिवाराला विनंती केली, त्यांनी अजिबात आडेवेडे न घेता त्यांचा जो काही दिवसभराचा त्यांच्या स्वागत समारंभातला 1-1.5 तासाचा वेळ त्यांनी मोठ्या मनाने या कवडे आणि गलांडे पाटीलांच्या या विवाह सोहळ्यासाठी दिला. बघा, म्हणजे इकडं त्यांचा विवाह, त्यांचा तो स्वागत समारंभ मुस्लिम समाजाचा, आणि त्याच ठिकाणी या आपल्या कवडे आणि गलांडे पाटलांच्या त्या दाम्पत्याचा, संस्कृतीचा आणि नरेंद्रचा त्याच ठिकाणी विवाह सोहळा, त्या ठिकाणी विनंतीला मान देऊन आयोजित केला, मान्य केली आणि दोघांचाही विवाह झाला बरोबर वेळेला. इथं धर्माच्या भिंती, जे जातीवादी आहेत, जे धर्मांध आहेत, खरं तर त्यांच्या बुद्धीला अत्यंत जबरदस्त धक्का, आणि मला असं वाटतं जे जातीवादी असतील, या दोन्ही परिवाराच्या सामंजस्याने, या दोघांनी दाखवलेल्या एकतेच्या सूत्राने जातीवादांच्या कानसुलात सुद्धा वाजवली गेली असेल. ते कधीच एकमेकाचे ऋण विसरणार नाहीत. मला एवढंच या माध्यमातून सांगायचंय. माणूस जर चांगला असेल, माणसाची भावना जर चांगली असेल, नियत जर चांगली असेल, तर बरकत नेहमी होते. तुमची नीतिमत्ता साफ आहे, विनंती केली, त्यांनी लगेच मान्य केली. तुम्ही इथे बाकीचं जर फाकट पसारा मांडला असता तर तो विवाह सोहळा झाला नसता आणि तो फार मोठा सेटबॅक होता. आणि ज्यावेळेस विवाह तिथं होत होता किंवा संपन्न झाला, नवरा नवरीच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याच्यापेक्षा त्या मुस्लिम परिवाराने केलेली मदत ही सगळ्यात मोठी शिदोरी होती, हे विसरून चालणार नाही. कारण तुम्हाला आम्हाला अभिमान असला पाहिजे की आपण ज्या समाजात राहतो, कितीही कुणीही काही विष पेरण्याचा प्रयत्न केला, खास करून पुण्यात तरी, या समतेच्या सत्यशोधक पुण्यामध्ये अशाही काही चांगल्या घटना घडू शकतात, घडल्या, की ज्यानं समाज मन बदलून गेलं, त्याचा अभिमान वाटायला हवा. आणि ज्यावेळेस या नवरा नवरीचं, म्हणजे कवडे आणि गलांडे पाटलांच्या विवाह सोहळ्याचे, म्हणजे संस्कृतीचे आणि नरेंद्रचा फोटो, आणि शेजारी त्या मुस्लिम दाम्पत्याचा फोटो, दोन्ही दाम्पत्याचा फोटो
ज्यावेळेस प्रसिद्ध झाला त्यावेळेस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर माझ्या सहित एक सुंदर हास्य, स्मित हास्य चेहऱ्यावर नक्की आलं कि असंही होऊ शकतं, ऐसा भी हो सकता है, जो दिल की दरिया या दिल में दरार पैदा करने की कोशिश जो भी करता है और दरिया का पानी धर्म के नाम पर बांट दिया जाता है, वहां पे भी जो एक आने वाले है, म्हणजे जे एकत्र येऊ शकतात त्यांना सुद्धा एक चांगला संदेश मिळण्याचं, एक सुंदर त्या ठिकाणी मेसेज देण्याचं काम केलं. मित्रांनो, मी हा व्हिडिओ याच्यासाठी घेऊन आलो, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. विकृतांना कोणी चांगलं म्हणू शकत नाही, पण चांगल्याला चांगलं म्हणून एक ठेवण्याची हिंमत तुमच्या माझ्या मनात असली पाहिजे. हा खरा मेसेज आहे. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर द्वेष किती करणार? माणसंच आहेत शेवटी, एकत्र येतील, घाणेरडे असतील, शासन होईल. सांगा बरं, असा कुठला समाज आहे, असलं कुठलं गाव आहे, असा कुठला देश आहे, असा कुठला व्यक्ती आहे की जो वाईट नाही? किंवा मग प्रचंड चांगलेच सगळे? शोधून सापडणार नाही. तुमच्या मनावर, तुमच्या विचारांवर, तुमच्या कर्तृत्वावर आणि तुमच्या आदर्शावर तुमची विचारधारा ठरलेली असते. तुमची प्रेरणा काय, तुमची विचारधारा काय, आयडियोलॉजी काय तुमची, त्याच्यावर तुमचा संपूर्ण तो वैचारिक जो ठेवा असतो तो अबाधित राहतो. या कवडे दाम्पत्याने किंवा गलांडे दाम्पत्याने, या दोन्ही कुटुंबाने ऐनवेळी जे ठरवलं आणि दोन्ही परिवाराला एकत्र येऊन जो विवाह सोहळ्याचं रूपांतर त्यांनी एक समाजाला चांगला मेसेज देण्याचं जे केलं ते खरंच अभिनंदनीय आहे. म्हणजे कधी वाटलं किंवा संधी मिळाली तर नक्कीच यांना मी भेटेलच, परंतु अशी माणसं समाजात असणं गरजेचं आहे. यांची जरी गरज असली तरी समोरच्याने हात पुढे केला पाहिजे. शेवटी मदत करणारा सुद्धा फार मोठा असतो, हे विसरता कामा नये. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला पाहिजे आणि खास करून तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत मला नक्की कळवाव्यात, एवढी माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.